नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. सार्वजनिक जीवनामध्ये स्वच्छ साधी राहणी असावी, आदर्श विचारसरणी असावी, चांगली माणसं यायला हवीत, यात काही वादच नाही. लोकप्रतिनिधी भ्रष्ट, गुंड, काळे पैसेवाले हवेत असं कोणता राजकीय पक्ष आज मिळेल मला सांगा. पण राजकीय नेत्यांकडे सर्वात जास्त काळा पैसा आहे ही जनतेशी ठाम समजूत आहे. समाजात ही समजूत एवढी पक्की आहे की पूर्वी सिनेमांमध्ये खलनायक हे स्मगलर वगैरे दाखवले जायचे, पण आता विलन म्हणून राजकीय नेते दाखवले जातात. लोकांना ते आवडतात. त्यामुळेच न खाऊंगा न खाने दूंगा असं जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात तेव्हा जनतेला ते फार आवडतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता काळ्या पैशाच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. 8 नोव्हेंबरला त्याने अचानक 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातनं बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अख्ख्या देशभरात अर्थकल्लोळ उडाला. सामान्य जनतेला याचा त्रास झाला, पण सर्वात जास्त धाबे दणाणले ते काळा पैसा बाळगणाऱ्यांचे. अर्थात त्यात राजकारणीही होते. काळा पैसा जाहीर करा आणि माफी मिळवा अशी अभय योजना देखील सरकारनं पुन्हा एकदा जाहीर केली. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवं फरमान काढलं. भाजपच्या खासदार आमदारांनी 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत केलेल्या बँकिंग व्यवहाराची माहिती मोदींनी पक्षाकडे मागवली. आपापल्या खात्याच्या बँकांचा तपशील पक्षाध्यक्ष अमित शहांकडे सादर करावा असा फतवाच आता निघाला. यामागे मोदींचा आणि भाजप नेतृत्वाचा नेमका हेतू काय? आपल्या आमदार खासदारांवर विश्वास नाही का? यातून नेमकं काय साध्य होणार आहे? केवळ 50 दिवसाच्या व्यवहारांचेच तपशील का बरं मागवले? बँकेच्या खात्याचा वर्षभरातला तपशील का मागवला नाही? माहिती मागवली तर मागवली, पण मग ती पक्षाच्या पातळीवर ठेवायचं कारण काय? ती लोकांसमोर मांडणार की नाही? भाजप लोकप्रतिनिधींच्या बँक खात्यांचा तपशील सरकार जाहीर करणार आहे का? आमचा पक्ष भ्रष्टाचाराच्या विरोधातला मसिहा आहे हे सांगायची एवढी घाई भाजपला का झाली आहे? यापुढे दरवर्षी अशी माहिती भारतीय जनता पक्ष मागवणार आहे का? दर 5 वर्षांनी निवडणुकीला उभे राहणारे राजकारणी आपल्या मालमत्तेचा संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगाला आपल्या अर्जासोबत देत असतात. तरी देखील भाजप खासदारांकडून असे बँक तपशील आत्ताच मागवण्याचं कारण काय? सगळे आपला काळा पैसा बँकांमध्ये नाही तर बेनामी संपत्ती आणि आपल्या इतर खात्यांमध्ये रिचवत असतात. त्यामुळे अधिकृत बँक खात्याचा तपशील मागून काय होणार आहे? हाती काही लागणार नाही आहे. मग राजकीय पक्ष ज्या देणग्या घेतात त्याचे तपशील भाजप जाहीर करणार आहे का? राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याखाली आणायला आमचा विरोध का? केवळ लोकप्रतिनिधींवरच ही सक्ती का? भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर देखील अशी सक्ती करणार आहोत का? आणि भाजप पाठोपाठ राजकीय इतर पक्ष जे आहेत तेही आपापल्या बँक खात्यांचे तपशील देण्यासाठी आपल्या आमदार खासदारांना भाग पाडणार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. मोदींची धन की बात. मोदींची धन की बात या कार्यक्रमात स्वागत. सर्वप्रथम पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. काळ्या पैशांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला सर्जिकल स्ट्राईक केलं. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय त्यांनी अचानक घेतला. नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास सामान्य जनतेलाही सोसावा लागला. या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घालून संसदेचं कामकाज रोखून धरलंय. त्यात आता पंतप्रधान मोदींनी नवं फरमान काढलंय. भाजपच्या सर्व खासदारांनी आणि आमदारांनी 50 दिवसांचा बँक खात्याचा तपशील द्यावा. 8 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत कोणते बँकिंग व्यवहार केले त्याची माहिती देण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिलेत. येत्या 1 जानेवारीला भाजप लोकप्रतिनिधींना हा तपशील पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. प्रधानमंत्र्याचे आणि पक्षाध्यक्षांचे आदेश जे आहेत त्याप्रमाणे सर्व खासदार आमदार हिशोब देतीलही बँकेचा व्यवहाराचा. पण जे विरोध करत आहेत, जे टवाळी करत आहेत, या लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही पण देऊन पाहा ना. तुम्ही आपल्या पक्षाला आदेश द्या आणि एकदम प्रामाणिकतेने हे सुरुवात माझ्या घरातून केली मी असे प्रधानमंत्री म्हणतात. सुरुवात आपल्या हातून केली पाहिजे. राजकारण्यांनी आपला काळा पैसा बँकांच्या माध्यमातून पांढरा केला अशी चर्चा आहे. त्यामुळेच बँक खात्यांचा तपशील मागून भाजपच्या आमदार आणि खासदारांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न मोदींनी चालवलाय. भाजपच्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठीच हे खबरदारीचं पाऊल उचलण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मोदींची धन की बात या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत अमर साबळे, भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे आपल्याबरोबर आहेत. साबळे साहेब, आपलं स्वागत.
आपल्या बरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. सचिन सावंत, आपलंही स्वागत. आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी हे देखील आपल्या बरोबर आहेत. मोदींची धन की बात या विषयाचे दोन मुद्दे आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार होतो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे बँक खात्यांचा तपशील मागवून मोदींना काय साध्य करायचंय. बँक खात्याचा तपशील मागवून मोदींना काय साध्य करायचंय. अमर साबळे, सध्या आपल्या पक्षाला शुद्ध होण्याची एवढी घाई लागलेली आहे की दर 8-15 दिवसांनी आम्हीच कसे शुद्ध आहोत हे दाखवण्याकरता तुमचा पक्ष खूप मोठ्या प्रमाणावर फतवे काढत असतो. सत्तेवर आल्यापासून गंगा शुद्धीकरणापासून ते आता खासदार शुद्धीकरणापर्यंत असा आपला प्रवास सुरू आहे. काय साध्य करायचं होतं, काय साध्य होणार आहे. आजच्या काळामध्ये आमचे खासदार आणि आमदार स्वतःच्या नावावर बँकांमध्ये करोडो रुपये ठेवण्या एवढे भोळसट राहिलेत असं वाटतंय का आपल्याला. काय सांगाल आपण अमर साबळे. मुळामध्ये आपण म्हटलं की पंतप्रधानांनी फतवा काढलेला आहे, तो भारतीय जनता पार्टीचा आणि फतव्याचा अर्थार्थी काही संबंध नाही आणि नसतो. गंगा शुद्धीकरण असू द्या किंवा देश शुद्धीकरण असू द्या, या देशावर सत्तेवर येण्यापूर्वी या देशाला वचननामा आम्ही जाहीर केला होता की भ्रष्टाचार मुक्त आणि काँग्रेस मुक्त देश करायचा असेल तर तुम्ही आम्हाला मतदान करा. आणि देशातील जनतेने नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करून प्रचंड बहुमताने हे सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजींना कुठल्या शुद्धीकरणाची घाई झाली असं अजिबात म्हणता येणार नाही. लाल किल्ल्यावर जे त्यांनी भाषण दिलं त्या भाषणामध्ये पहिल्यांदा त्यांनी सूतवाच केलेलं आहे की भ्रष्टाचार मुक्त आपल्याला हे चालवायचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वच्छता अभियानाचा एक उल्लेख केलेला आहे. तर स्वच्छता अभियान म्हणजे फक्त रस्त्यावरचा कचरा काढणं असं नव्हे, तर या देशातील मानसिकतेचं शुद्धीकरण, व्यवहाराचं शुद्धीकरण, ह्या सर्व प्रकारचं शुद्धीकरण झालं पाहिजे असं त्यांना अभिप्रेत आहे. आणि त्याचीच वाटचाल म्हणून ही 8 नोव्हेंबरला त्यांनी 500 रुपयाची आणि 1000 रुपयाची जाहीर केलेली नोटाबंदी आहे. परंतु या संदर्भामध्ये आपण 500 आणि 1000 रुपयाचा नोटांचा जेव्हा विषय घेतला, त्याचबरोबर लोकांना असंही वाटू नये की फक्त ही जी शुद्धीकरण आहे हे बाहेर सुरू झालेलं आहे, तर हे शुद्धीकरण आपल्या घरापासून सुरू व्हावं अशा मानसिकतेने त्यांनी सर्व आमदार आणि खासदारांना 28 तारखेच्या सकाळच्या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे की आपण आपला 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंतचा जो बँकिंग व्यवहार आहे तो पार्टीकडे कळवावा. परंतु दरवर्षी खासदारांना आणि आमदारांना आपला एकूण बँकिंग स्टेटमेंटचा सगळा तपशील हा सरकारकडे जमा करावा लागतो. तो नियमित होत असतो. परंतु 8 नोव्हेंबर पासून 31 डिसेंबरपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा या शुद्धीकरणाच्या मोहिमेमध्ये पुढे आहे, बरोबर आहे, याचा विश्वास लोकांना सुद्धा पटावा. आणि त्यांची शुद्धीकरणाची जी मोहीम आहे ही नियमित आहे, अशी स्पेशल अशी कुठली नाही, म्हणून हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, ज्यांनी भाषेमध्ये PhD केलेली आहे त्यांना तुम्ही अंकलिपी कशी वाचावी हे सांगताय, इतकं हे भोळसटपणाचं वाटतंय मला. याचं कारण असं आहे की राजकारणातला आज कुठला माणूस अशा हातात गड्ड्या आणि नोटा घेऊन फिरणार आहे मला सांगा. सचिन सावंत, एक दुसरी अशी टीका होती आहे आणि ती टीका अशी आहे की भारतीय जनता पक्ष एवढं तरी करतंय, तुमच्या काळात तेही केलं नव्हतं, त्यामुळे तुमच्या काळातले बरेचसे मंत्री हे त्यांना जर भेटायचं असेल तर तिहार जेलमध्ये जायला लागायचं. किमान या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना भेटायला तिहार जेलमध्ये जायला लागत नाही. या मंत्रिमंडळाच्या पंतप्रधानांमध्ये फतवा हा शब्द त्यांना आवडलेला नाही आहे. त्याच्यावर मी विश्वंभर यांची प्रतिक्रिया नंतर घेणार आहे. फतवा काढायची हिंमत तरी आहे. तुमच्या पंतप्रधानांमध्ये तेवढंही काढायची हिंमत किंवा ताकद नव्हती. तुम्ही अध्यक्षांकडे बघायचात, अध्यक्ष म्हणाले तर काढायचात. या दोन्ही टीकांवर आपण काय उत्तर द्याल सचिन सावंत. पहिली गोष्ट अशी, म्हणजे तुम्ही जे म्हणाला जेलमध्ये जायचं होतं,
किंवा अनेक नेते जेलमध्ये गेले होते वगैरे, ते जेलमध्ये आमच्याच काळामध्ये आम्ही घालायचा प्रयत्न केला. परंतु दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत ते ह्या दृष्टिकोनातून आता जो तुम्ही म्हणता तो फतवा काढतायत. म्हणजे ज्या व्यक्तीला एका राज्यातनं तडीपार केलं गेलं, जो व्यक्ती जेलमध्ये स्वतः गेलेला आहे तो यांचा देशाचा अध्यक्ष आहे, भारतीय जनता पक्ष. अमित शहा हे महाभाग आता देशाला सगळ्यांना संस्कार शिकवत चाललेले आहेत. आणि म्हणूनच काल कर्नाटकाच्या मुख्यमंत्री अतिशय चांगलं त्या ठिकाणी उत्तर त्यांना दिलं की तडीपार लोकांनी आम्हाला संस्कार शिकवण्याची आवश्यकता नाही. ते स्वतःच खुनाच्या आरोपामध्ये जेलमध्ये जाऊन आले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झालेले आहेत. विषय असा आहे की भारतीय जनता पक्षाची एकंदरच त्या ठिकाणची पार्श्वभूमी ही भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी झालेली आहे. यांनी देशाला एक फार मोठ्या तऱ्हेचं एक तत्वज्ञान दिलं की पैसा खुदा तो नाही पर खुदा की कसम खुदा से कम भी नाही. ह्यांचे अगोदरचे अध्यक्ष 1 लाखाची लाच घेताना बंगारू लक्ष्मण हे पकडले गेले होते. त्यामुळे ह्या सर्वांनी आता नैतिकतेचा हे जे काही डोस दाखवायचा प्रयत्न केला, ह्याच्यामधला किती बोगसपणा आहे हे निश्चितपणे दिसून येतं. म्हणून याचं नाव जे आहे बोगस झुटी पार्टी जे दिसतंय ते देशालाही आता समजतंय. विषय मला एक गोष्ट सांगा की ज्या अमित शहाने हा फतवा काढला त्या अमित शहाने सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरामध्ये विविध ठिकाणी आपला काळा पैसा म्हणजे पक्षाचा काळा पैसा पांढरा करण्याकरता प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत. बिहारमध्ये प्रॉपर्टी घेतल्या आहेत, ओरिसामध्ये प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत आणि त्याची सगळी डिटेल त्या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि ते बिहारच्या सरकारने देखील काढलेली आहे, ओरिसाच्या सरकारने देखील काढलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं तेही उघडे पडले. भारतीय जनता पक्षाने म्हटलं की त्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, आम्ही भारतीय जनता पक्षाचे ऑफिसेस काढायचा प्रयत्न करत आहोत, परंतु कॅश ट्रान्झॅक्शन झाली हे देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे आणि ते अंडर प्राइसिंग झालेली आहे, म्हणजे सर्कल रेटपेक्षा देखील कमी पैशामध्ये दाखवली गेली आणि घेतली ही जास्त रेटमध्ये गेली. त्यामध्ये काळा पैसा पांढरा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न भारतीय जनता पक्षानं स्वतः केलेला आहे. दुसरी गोष्ट, कलकत्त्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयानं त्या ठिकाणी 1 कोटी 1 दिवस अगोदर जमा केले पक्षामध्ये, बँकेच्या खात्यामध्ये. त्यामुळे यांनी एक सांगायचं आणि लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कसे कडक पावलं उचलतोय. आता अमर साबळेंनी स्वतःच सांगितलं की दरवर्षी या ठिकाणी प्रत्येक एमपीला स्पीकरच्या ऑफिसला आपला इन्कम टॅक्स रिटर्न द्यावा लागतो. दुसरी गोष्ट, फायनान्स मिनिस्टरने काय सांगितलं अरुण जेटलीने की जनधन खात्यामध्ये किंवा इतर सगळ्या खात्यांमध्ये जे काही पैशाचे गैरव्यवहार झाले असतील त्याची चौकशी केली जाणार आहे. इन्कम टॅक्स विभाग त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे. जर घालणार आहे तर मग हे नाटक करायची आवश्यकता काही, ह्यांची चौकशी होईल, सगळ्यांची चौकशी होईल. त्यामुळे हे जर दिखाव्याचं जे काही स्वरूप आणण्याचा प्रयत्न होतोय तर ते कशासाठी झालेलं आहे तर मोदींवरतीच भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते की त्यांनी 55 कोटीची लाच ही सहाराच्या प्रकरणामध्ये आणि त्या बिर्लाच्या प्रकरणामध्ये घेतली. प्रशांत भूषणांनी त्या ठिकाणी आरोप केला, कोर्टामध्ये जाऊन त्याच्या विरोधामध्ये चालू आहे. त्यामुळे स्वतःची प्रतिमा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होईल म्हणून हा काही घाट या ठिकाणी घातला गेलेला आहे डिमॉनिटायझेशनचा. कारण आजही पहिल्यांदा सुरुवातीला आयडीएस स्कीम आणली, त्याच्यामध्ये 45% मध्ये माफी देण्याचा प्रयत्न केला ब्लॅक मनीच्या लोकांना, जे होल्डर्स आहेत त्यांना. त्याच्यानंतर हे लोकांना त्रास दिला, जो काय 500-1000च्या नोटा काढल्या. आता परत 50%चं आणलं ना, म्हणजे ब्लॅक मनी होल्डर्सना आता 50% भरले की आपली रक्कम पांढरी होणार आहे. एकही काळा पैसा धारक या सरकारच्या कालावधीमध्ये ह्याच्या बाहेर आतमध्ये गेलाय का, जेलमध्ये गेलाय का, त्याच्यावरती कारवाई होणार आहे का. वेगवेगळ्या घोषणा द्यायच्या, पहिल्यांदा 200%, नंतर मग सांगायचं 60%, आता 50%वर आलेलं आहे. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे बोगस आहे, लोकांची दिशाभूल करतंय, जनतेला प्रचंड मोठ्या त्रासामध्ये घालतंय आणि ह्या पुढच्या कालावधीमध्ये देशाची इकॉनॉमी ही पूर्णपणे त्याचं वाटोळं करण्याचा प्रयत्न मोदींचा झालेला आहे. आणि हे फक्त एका माणसाच्या लहरीपणामुळे झालेलं आहे आणि त्याच्या पॉलिटिकल गणितामुळे झालेलं आहे. त्या माणसाच्या लहरीपणामुळे झालेलं आहे. परंतु फतवा हा शब्द भारतीय जनता पक्षाला विश्वंभर चौधरी फार चुभतोय. याचं कारण फतवा या शब्दाला जो एक धार्मिक रंग आपल्याकडे आलेला आहे तो कदाचित त्यांना आवडत नसावा. परंतु एकीकडे व्हॉलंटरी डिस्क्लोजर अशा प्रकारे ब्लॅकचा व्हाईट करायची संधी द्यायची आणि दुसरीकडे आपल्याच खासदार आमदारांवर अविश्वास दाखवत तुमचे पैसे दाखवा असं सांगायचं, परंतु त्यांच्या नातेवाईकांना सोडायचं. मग भ्रष्ट अधिकाऱ्यांचं काय, मग त्यांच्या पक्षाला, त्यांच्याच नव्हे तर सर्वच पक्षांना मिळणाऱ्या, राजकीय पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांचं काय, हे सगळे प्रश्न उपस्थित राहतात. आज पक्षाकडे माहिती मागवताय, ती तुम्ही बाहेर आणणार आहात का, दर 5 वर्षांनी हे सगळे, त्याचं काय. या दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या अनेक खासदारांची संपत्ती ही काही पटीनं वाढलेली आहे, त्याचा स्रोत तुम्ही शोधणार आहात का. आत्तापर्यंत किती जणांना भ्रष्टाचारावरून अटक करण्यात आली, किती जणांची चौकशी लावली, या सगळ्याची उत्तरं अनुत्तरित आहेत. फक्त स्वच्छता मोहीम हातात घेतली की हातात झाडू घेतलं तर समाधान मिळतं, पण कचरा काही निघत नाही. काय सांगाल विश्वंभर चौधरी?
हे सगळं डोकं उडालेल्या मुरारबाजीसारखं चाललेलं आहे. नुसतंच तो तलवार हवेत फिरत राहिला तसंच ते चाललेलं आहे. आता फतवा हा शब्द साबळे साहेबांना न आवडणं साहजिक आहे, कारण तो एका विशिष्ट धर्माकडून वापरला जातो. आणि शिवाय फतवा ही रिलिजियस टर्म आहे. त्यांना आदेश असं तुम्ही म्हणाला असतं तर ते त्यांना करेक्ट अगदी पटलं असतं. फक्त फरक एवढा की आदेश हे दिल्लीवरून न येतात, नागपूरहून येतात, त्यामुळे जरा ते विचलित झाले असावेत असं मला वाटतं. पण मुद्दा मूळ आपला जो महत्त्वाचा आहे तो असा आहे की खासदारांनी खात्याचं विवरण द्यायचं म्हणजे कोणत्या खात्याचं, असा मला पहिला प्रश्न पडला. म्हणजे एक खातं बँकेतलं खासदारांचं असं नक्की असणार, प्रत्येक खासदाराचं, ज्याच्यामध्ये ते संसदेतून मिळणारे त्यांना भत्ते वगैरे त्याचं अकाउंटिंग ते करत असतील आणि ते देतीलही. पण आदेशात हे स्पष्ट नाही की सगळ्याच खात्यांची द्यायची आहेत का. म्हणजे माझी स्वतःची आता 3 खाती आहेत बँकेमध्ये, असू शकतात ना, आपली सगळ्यांची असतात. तर टेक्निकली पाहिलं तर फक्त जर कार्यालयाशी संबंधित म्हणलं तर एक खातं देऊन एक खासदार मोकळे होऊ शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष त्या खासदाराचे सुद्धा दुसरे खाते येतील का नाही ते सांगता येत नाही. दुसरं म्हणजे यामध्ये खासदारांच्या पत्नी किंवा जर म्हणजे फिमेल खासदार असेल तर त्यांचे पती, मुलं, मेहुणे, सुना, काय जे काही पसारा सगळा, भाचे, पुतणे, यांच्या खात्याचं विवरण मागितलं का नाही हे मला कळलं नाही, कारण ती खाती जास्त महत्त्वाची असतात खासदार आमदारांच्या खात्यापेक्षा. त्यामुळे त्या खात्यांचं विवरण आहे का नाही ते मला कळलं नाही. तिसरं म्हणजे जर मागायचं तर हा ही खुळी समजूत आहे की फक्त बँकेमध्ये पैसे भरतात आणि ते खुळी समजूत आहे. तर प्रॉपर्टीचे डिटेल्स काय आहेत, किती प्रॉपर्टी घेतली, जमीन घेतली का काय, हेही विवरण यायला पाहिजे. हे विवरण संसदेला रेग्युलर येतं असं म्हणजे म्हणाले साबळेसाहेब, ते बरोबर आहे. परंतु त्याच्यामध्ये आता मी सांगतो उद्या याला अगदी साधा क्रायटेरिया आपण लावायचा. भुजबळांच्याकडे जी खणून संपत्ती काढली इन्कम टॅक्स खात्याने, त्याची तुलना त्यांच्या पासबुकातल्या संपत्तीशी केली की काम झालं. तेवढं आपल्याला कळेल खासदारांचं काय वर्थ आहे. तुम्ही बघा त्या प्रमाणात लावा. म्हणजे सगळेच काही भुजबळांनी एवढे श्रीमंत नाहीत किंवा काही भुजबळांच्या एवढं मिसअप्रोप्रिएशन कोणी केलेलं नाही, पण ते प्रमाण असतं साधारण. म्हणजे भुजबळांच्या जर खाती जर 5,000 कोटी असतील तर त्यांच्या पासबुकात काय एक असतील 20-25 लाख किंवा असं. तुम्ही बघा, अहो या राज्यातले सगळ्यात मोठे नेते पवार साहेब, सचिन सावंत, तुम्हाला मी सांगतो, सावंत साहेब तुमचे आलाय पार्टनर आहेत म्हणून महाराष्ट्रातले, पवार साहेबांच्या नावावर एकही 4-चाकी गाडी नाहीये बरं का. तुम्ही इलेक्शनचं विवरणपत्र पहा पवार साहेबांचं. आता मला सांगा, शरद पवार साहेबांच्या सारखा माणूस जो 40-50 वर्ष राजकारणात आहे, त्याच्याकडे जर फक्त 2 व्हीलर आहे तर बाकीच्या खासदारांच्या आर्थिक दारिद्र्याची आपण कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे एवढं जर दारिद्र्य असेल तर ही उठाठेवच चुकीची आहे खरं म्हणजे बँक पासबुक मागण्याची. दुसरा मुद्दा जो उदय जे आपण महत्त्वाचा केला, खरं म्हणजे भाजपाने, खरं मी सांगू का साबळे साहेब, प्रामाणिकपणा दाखवायची एक्सलंट संधी मोदींना नाही. तुम्ही बघा माझ्या सूचनेचा विचार करा. ही जर सूचना तुम्ही अंमलात आणली तर 100 वर्ष तुम्ही प्रामाणिक पक्ष म्हणून राज्य कराल. सूचना एवढीच आहे की महाराष्ट्र प्रदेश भाजप असेल, इतर प्रदेश भाजप असतील, यांनी साधारण सप्टेंबर पासून ते नोव्हेंबर 8 पर्यंत बँकांमध्ये किती रक्कम जमा केली कॅशमध्ये, तेवढं अकाउंट दिलं ना तरी मी म्हणतो प्रामाणिकपणाला काही हद्दच राहिली नाही. म्हणजे ते हाईट ऑफ म्हणजे महात्मा गांधीच्या वर गेले मोदी समजा, हे करायला पाहिजे. दुसरं 20,000च्या आतल्या किती देणग्या तुमच्या पक्षाला मिळाल्या ज्याची नावं द्यावी लागत नाहीत इन्कम टॅक्सची, ते पण काढायला पाहिजे. मला तर वाटतं बरं का उदयजी, ही सुसंधी आहे. 2 राष्ट्रीय पक्षांचे प्रवक्ते आज आपल्या समोर आहेत आणि म्हणून एक मागणी, एक सामान्य माणूस म्हणून मी करू का ही संधी घेऊन, ती मागणी एवढीच मी करणार की तुमच्या दोघांचा प्रामाणिकपणा आता खूप जागा झालेला आहे. म्हणजे भाजपचा तर खूपच झाला आहे, काँग्रेसचा अजून टप्प्याटप्प्याने होईल, तो करावा लागेल काँग्रेसला सुद्धा. तर तो जो जागा झाला त्यातून तुम्ही फक्त एकच करा, तुमच्या पक्षांचे निवडणूक खर्च हे तुमच्या वेबसाईटवर टाकून दाखवा. मी तेवढंच म्हणेन. काँग्रेसनी भाजपनी फक्त त्यांचे खर्च निवडणुकीतले खरेखुरे हे पक्षाच्या वेबसाईटवर देणग्या किती आल्या, खर्च किती आल्या हे दाखवलं तरी. आणि दुसरा त्याहून महत्त्वाचा मुद्दा, आता एक प्रामाणिकपणाचा दौर सगळ्या देशामध्ये आलाय, अतिशय झंझावात छान आलाय, उत्तम वातावरण देशात येतं. आता या वातावरणात कृपा करून 2 राष्ट्रीय पक्षांनी म्हणावं आम्हाला माहिती अधिकाराच्या खाली यायचं आहे. नंतर प्रामाणिकपणासाठी पासबुकांचे झेरॉक्स द्यायची गरजच नाही, माहिती अधिकारात लोक आपापली माहिती आपोआप काढतील. तेव्हा माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की मोसम आलेला एक प्रामाणिकपणाचा, एक लहर आली आहे. आता त्या लहरमध्ये दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी थांबू नये असं मला त्यांना सांगायचं. अमर साबळे, आपल्या लक्षात आलंय का, विश्वंभर चौधरी असतील, सचिन सावंत असतील, किंवा आमच्या बोलण्यातला जो उपहास आहे तो उपहास एवढाच करता आलेला आहे की तुम्ही ह्या देशामध्ये भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला एक प्रकारे विदूषकाच्या पातळीवर आत्ता आणून ठेवलेलं आहे. अशा प्रकारच्या वारंवार गोष्टी करून अशी टीका तुमच्यावर होती आहे, त्याला काय उत्तर द्याल? तुम्हाला सगळं स्वच्छ करायचं आहे, रस्ते स्वच्छ करायचे आहेत, गंगा स्वच्छ करायची आहेत, खासदारांना सुद्धा तुम्ही सोडायला तयार नाही. हे कशाचं लक्षण मानायचं? काय साध्य होणार आहे? शेंबडं पोर देखील सांगू शकेल की कोणाही खासदाराकडे, मी आत्ता सांगतो 30 डिसेंबरपर्यंत कोणाही खासदाराकडे 1 रुपया बेनामी सापडणार नाही. जर तुम्हाला खरोखरच करायचं असेल ना तर 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता मोदींनी जाहीर केलं, त्याच्यानंतरच्या पुढच्या 2 दिवसात तुमच्या आमदारा खासदारांनी, मंत्र्यांनी
कोणाकोणाला फोन केले, कोणाकोणाला भेटले, काय काय बोलले, याचा तपशील जरा गोळा करा. मग काय सेटलमेंट आणि ऍडजस्टमेंट झाल्या हे पुढे येऊ शकेल. अमर साबळे बोला. आवाज बंद झाला. बोला बोला अमर साबळे बोला. हा जो नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतलेला आहे शुद्धीकरणाचा आणि 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा, हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे. आणि या देशामध्ये की साधारणतः 50% एकूण 86% पेक्षा निधी 500 आणि 1000 रुपयाचा जो व्यवहार आहे तो 86%चा आहे. त्यापैकी 50% नोटा ह्या चलनात नव्हत्या अजिबात. आणि अशा पद्धतीनं हा पैसा कुठेतरी संकलित झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर हे उचललेलं पाऊल आहे. आता याला विरोधक त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे विदूषक म्हणतील किंवा त्यावर टीका करतील. परंतु टीका करण्याचं त्यांचं एकमेव कारण आहे की त्यांचा काळा पैसा, त्यांच्या काळ्या पैशाला एवढाच प्रश्न विचारायचा तरी त्यांचा काळा पैसा नाही. आता मला बोलू दे ना अगोदर. अहो मला बोलू द्या सावंत साहेब. लोकशाही आपण इथं तरी पाळूया. तुम्ही सभागृहामध्ये लोकशाही पाळत नाही. सभागृह तुम्ही 16 तारखेपासून तुम्ही बंद पाडलेलं आहे. या देशाचं फार मोठं नुकसान तुम्ही केलेलं आहे. सभागृहामध्ये तुम्ही आम्हाला बोलू देत नाही. कमीत कमी निरगुडकर साहेबांनी जी संधी दिलेली आपल्याला तुम्ही लोकशाहीचं एक प्रश्न विचारतोय ना साबळे साहेब, एवढं का त्रास झाला तुम्हाला? अधिकार नाही. जे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे, ज्यांची सर्व राजकीय कारकीर्द सगळी कलंकित झालेली आहे, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारावा आणि त्यांनी आम्हाला जेलमध्ये जाऊन आलेला आहे. तडीपार अध्यक्ष आहे, तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? अमर साबळे तुमचा तडीपार अध्यक्षाला त्या ठिकाणी पहिल्यांदा घालवलं तर पहिली नैतिकता साबित होईल. त्या ठिकाणी देशाचे ते मोदींच्या जवळ आहेत. पंतप्रधान दुसरी गोष्ट, त्या अदानी अंबानीला घेऊन त्या ठिकाणी फिरता तुम्ही. त्यांच्या काळ्या पैशाची चौकशी प्रलंबित आहे बैठकीमध्ये. त्याच्यावरती तुम्ही काय करत नाही. एक अदानीकडनं 15,000 कोटी रुपये येतील. 28 तारखेला माझं एवढंच म्हणणं आहे साबळे साहेब, तुम्ही जे आरोप करता तुम्ही म्हणाला तुम्ही सिद्ध करून दाखवावे. तुम्ही जे आरोप केलेले आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मी दोघांना शांत राहायची विनंती करतो. भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे. सचिन सावंत आणि अमर साबळे दोघांना शांत राहायची विनंती करतो. 3 पॉइंटेड क्वेश्चन आणि त्याची उत्तरं, जे प्रश्न विचार आहेत त्याचीच उत्तर द्या. अमर साबळे, भाजप पदाधिकाऱ्यांवर पण अशी सक्ती करणार का ते शुद्ध आहेत आणि खासदार तेवढे अशुद्ध आहेत? नाही, हे पहा की हे भारतीय जनता पार्टीतले सर्व कार्यकर्ते, या सर्व कार्यकर्त्यांनी साधन सुचिता पाळली पाहिजे. या भारतीय जनता पार्टीचं वैचारिक अधिष्ठान हे पंडित दीनदयाळजी उपाध्याय आहे. त्यांची जन्मशताब्दी वर्ष भारतीय जनता पार्टी आणि सरकार साजरं करतंय. या निमित्ताने देशातील भारतीय जनता पार्टीचे खासदार, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सर्व आपले 8 नोव्हेंबर पासून ते 30 डिसेंबरचे सर्व आपले आर्थिक व्यवहार जाहीर करतील. त्याच्यामध्ये काही नाही. परंतु यावेळेस अमर साबळे तुम्ही महत्वाचा खुलासा केलाय. अमर साबळे, तुम्ही महत्वाचा खुलासा केलाय की हे फक्त आमदार खासदारांना लागू नाही, तर तुमचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, तालुका कमिट्यांचे सर्व सदस्य हे सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. मग मला आणखी पुढचा सचिन सावंत येतो मी तुमच्याकडे. सचिन सावंत येतो मी तुमच्याकडे. मला सांगा, मग तुमच्या पक्षाला मिळणारी जी डोनेशन्स आहेत, देणग्या आहेत, ज्यांची रक्कम 20,000पेक्षा कमी आहे, त्यांचे स्रोत का जाहीर करत नाही? ते नेमके पैसे कुठून येतात हे का जाहीर केलं जात नाही? त्याचं उत्तर काय द्याल? ते कधी करणार? शुद्ध करायचं ना, तर चला इथपासून सुरुवात करूया. नाही, पण आता हे पहा की या देशामध्ये जो भ्रष्टाचार मुक्त शासन द्यायचा विषय जो आला, त्याच्यामध्ये 2 वर्षापासून त्याचं नियोजन चालू आहे.
जेव्हा पहिलं मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली तेव्हा पहिली सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची SIT नेमली गेलेली आहे. या देशामध्ये काळे धन आहे, पण या देशाच्या बाहेर सुद्धा लोकांचं काळे धन आहे म्हणून विविध राष्ट्राशी करार केलेले आहेत, माहितीचे करार केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये ही सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे देशामध्ये असलेले काळे धन आणि देशाच्या बाहेर असलेले काळे धन हे सगळं बाहेर येणार आहे. असे आमदार आणि खासदार अमर साबळे असे आमदार आणि खासदार आहेत, त्यांच्या नातेवाईकांचं काय करणार? त्यांच्या नातेवाईकांकडे अनेक प्रकारची बेहिशोबी मालमत्ता, त्यांचे बँक अकाउंट असतात, त्याची चौकशी करणार का? स्पेसिफिक उत्तर द्या. का नाही त्यांना मोकळं सोडलं? म्हणजे खासदार स्वतः शुद्ध आहे, परंतु त्याचे भाऊ वगैरे असतील, त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर असं काही आहे का आपल्याकडे? अहो, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची असेल तर एका बिंदूपासून करायची असते. चला, म्हणजे आपला हेतू आहे. सागर जेव्हा होतो तेव्हा तो एखाद्या थेंबापासून सागर बनलेला असतो, तेव्हा ही सुरुवात झालेली आहे. तुम्ही अपेक्षा, जनता म्हणून अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही, पण जी सुरुवात केली नरेंद्र मोदींनी ती काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये 20-25 वर्षात झाली नाही. ती नरेंद्र मोदींनी चालू केलेली. सचिन सावंत यांना संधी मिळेल तेव्हा ते त्या विषयावर बोलतील, पुढे अपेक्षा व्यक्त केल्या पाहिजे. अमर साबळे, सचिन सावंत संधी मिळेल त्याचं उत्तर देतील, परंतु 30 डिसेंबर पर्यंतचे तपशील मागवायचे होते. मग 30 डिसेंबर पर्यंत थांबून का नाही मागवले? आता लोकांना तुम्ही आधीच पेपर फोडलाय. आता याच्यानंतर कोण ट्रान्झॅक्शन करेल तुमच्या बँकेमध्ये? तुमचे खासदार बँकेमध्ये पैशाचे व्यवहार करतील असं वाटतंय का तुम्हाला? जर तुम्ही एवढी मोठी सर्जिकल स्ट्राईक कोणाला न सांगता करू शकता, तर मग 30 डिसेंबर पर्यंतचे तुम्हाला अहवाल द्यायचा आहे हे आधी सांगून काय मिळवलं? हे पहा की आपल्या पक्षाच्या खासदारावर सुद्धा साधन सुचिता म्हणून त्यांनी जे काही बंधन ठेवलेलं आहे हे स्वागतार्ह आहे का नाही हे मला पहिलं सांगा. ते जर स्वागतार्ह असेल त्यांच्यावर अविश्वास का? पुढचा स्ट्रोक काय असेल ह्याचा विचार करा. की त्यांच्यावर अविश्वास का? त्यांच्यावर अविश्वास नाही. साधन सुचेतीची सुरुवात ही आपल्या घरापासून सुरू झाली पाहिजे. या न्यायाने त्यांनी हे पहिल्यांदा खासदारांच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे. अमर साबळे पार्टीच्या बैठकीत सांगतील, उद्या त्यांच्या नातेवाईकाच्या संदर्भामध्ये सांगतील. अमर साबळे म्हणजे तुम्ही आपल्या खासदार आमदार पदाधिकाऱ्यांपेक्षा सुद्धा, ज्याला आपण म्हणतात निशाना कहीं पे निगाह कहीं पे, खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही विरोधी पक्षांवर एक प्रकारे शरसंधान करताय. सचिन सावंत, काय सांगाल? नाही उदयजी, तर मला तर ह्याच्यापेक्षा दुसरा घाट वाटतो की या सगळ्यांची खाती त्या ठिकाणी येऊन खात्याचा नंबर घ्यायचे, म्हणजे इन्कम टॅक्सला सांगायचे यांच्यावरती चौकशी होऊ नये. हेही होऊ शकतं. विषय असा आहे की या ठिकाणी 8 नोव्हेंबरच्या आधीच अनेकांनी त्या ठिकाणी, म्हणजे जसं मगाशी विश्वंभरजींनी सांगितलं की 8 नोव्हेंबरच्या आधी 1-1 कोटी त्या ठिकाणी तुमच्या कलकत्ता भाजपाने स्वतःचे पांढरे करून घेतले, टाकले. असे महाराष्ट्र भाजपा आहे. मी मागणी केली होती की या गेल्या 6 महिन्याच्या मध्ये सगळे खाती यांची भारतीय जनता पक्षाची सगळी द्यावी. त्याच्यामुळे ते काय दिलं गेलं नाहीये. आता विषय असा आहे की हे किती म्हणजे दांभिकपणाचा कळस कसा असतो. म्हणजे आज तुम्ही जसं सांगितलं पेपर फुटला, आता 29 तारखेलाच कळलेलं आहे की 1 महिन्यामध्ये आपल्याला काही करायचं नाहीये. त्यामुळे या संदर्भामध्ये कोरी खाती त्यांच्याकडे देतील अमित शहाकडे. आता अमित शहाच्याकडे काही पॉवर आहे का? अमर साबळे, इन्कम टॅक्स बद्दल काय करायचं? अमर साबळे, फक्त एवढंच म्हणणं आहे. ऐका ना उदयजी, मला बोलणं संपुष्टात द्या. विषय असा आहे की 2013-14 या कालावधीमध्ये काय म्हटलं की 80 लाख कोटी या देशामध्ये देशाच्या बाहेर काळा धन आहे. प्रत्येकाच्या 15 लाख रुपये अकाउंटमध्ये येतील सगळं सांगितलं. 2014ला सांगितलं की नाही फारच एवढी मोठा काळा धन आम्ही शोधणार आहोत, हा आमचा त्या ठिकाणी ध्येय आहे. 2015ला सांगितलं काळा धन येत आहे, आम्ही शोधतोय, येत आहे तिकडनं येत आहे. 2016ला काय सांगितलं की काळा धन बाहेर नाही आहे, तुमच्याचकडे आहे, मग तुमच्याच अकाउंटमध्ये शोधूया आपण. तर विषय असा आहे की प्रत्येक वेळेला वेगवेगळी कारणं परिमाणं या भारतीय जनता पक्षानं दिलेली आहेत आणि लोकांना त्या ठिकाणी अशा तऱ्हेचे हे ड्रामे करून दाखवायचे, 2-2दा डोळ्यातनं पाणी आणायचं दाखवायचं झालं. पन्ना पेपरमध्ये अमिताभ बच्चन पासून सगळ्यांची नावं आली, त्याच्यावरती कारवाई केली का? झाकून ठेवलं. कोलचा फार मोठा इम्पोर्ट स्कॅम या देशामध्ये तयार झालेला आहे. याच्यामध्ये अदानी अंबानीची नावं आहेत, ज्यांनी बाहेरनं कोल इम्पोर्ट केला आणि तो इंडियामध्ये डायरेक्ट न आणता दुबईच्या मार्गाने किंवा सिंगापूरच्या मार्गाने रूट केला.
आज ईडी मध्ये अदानीच्या बरोबरती केस आहे, 5,000 कोटीच्या संदर्भामध्ये ब्लॅक मनीच्या संदर्भातली केस आहे. त्यांना जर त्या ठिकाणी पेनल्टी भरायला लागली तर 15,000 कोटीची पेनल्टी भरावी लागणार आहे. अदानी अंबानीच्या या कोल इम्पोर्ट स्कॅमवरती कुठल्याही तऱ्हेची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे आपल्या दाया बायांच्या बघायचं नाही, सचिन आणि सावंत, आता खणण्यासाठी वेळ- प्रयत्न करायचा आणि आपली इमेज त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न वेळ- करायचा. माझं वेळ एवढंच एका- म्हणणं वेळ आहे एक- की तुम्हाला जर खरं करायचं असेल, वेळ खरं वेळ करायचं असेल बोला बोला तर भारतीय जनता पक्षाचा लँड स्कॅम आता आलेला आहे. लँड स्कॅम एवढा मोठा झालेला आहे की यांनी अंडर प्राइस करून त्या ठिकाणी जमिनी विकत घेतल्यात पूर्ण देशभरामध्ये. महाराष्ट्रामध्ये किती खरेदी केल्यात त्याचा लँड रेकॉर्ड यांनी ओपन करावा. महाराष्ट्राच्या भाजपाच्या नावावरती आणि भाजपा केंद्रीय भाजपाच्या नावावरती, आणि सगळ्यांसमोर सचिन आणावा. सावंत, तुम्हाला आणि पुरावे सगळ्या देता येत अकाउंटमध्ये किती नाहीयेत. पैसे गेले जे विश्वमंत्र चौधरी सचिन बोलले सावंत- त्याचा मी पाठिंबा देतो. सचिन झालं पाहिजे. सावंत जसं या आदेशाची एक प्रकारे हास्यास्पद ठरवला जातोय, तसाच तुमचे आरोप देखील हास्यास्पद ठरवले जातील जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा पुरावा दिला नाहीत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एका गोष्टीची दाद द्यायलाच हवी, ती म्हणजे खासदारांचे खाते नंबर मिळवल्यानंतर त्याचं काय करता येईल याचं जे मार्गदर्शन तुम्ही अमर साबळ्यांना केलंय, त्याच्यावरून आपण आपल्या खासदारांवर कशी नजर ठेवत होतात याचं दर्शन मात्र महाराष्ट्राला झालेलं आहे. वेळ एका ब्रेकची झाली, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय मोदींची धन की बात. मोदींची धन की बात या विषयावरची ही रंगतदार चर्चा आपण पाहताय. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो मुद्दा आहे राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याखाली आणावं का. राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याखाली आणावं का. विश्वंभर चौधरी, मगाशी चर्चेमध्ये तुम्ही हा मुद्दा आणलेला होता की खरोखरच जर राजकीय पक्षांची शुद्धता करायची असेल तर त्याला माहिती अधिकार कायद्याखाली आणावं लागेल. माहिती अधिकार कायदा लागू केल्यानं असा काय फरक पडणार आहे की एका रात्रीत राजकीय पक्षांचं वर्तन, मानसिकता आणि कारभार शुद्ध होऊन जाईल. विश्वंभर, नाही, त्याचं कारण असं आहे की त्यांना अकाउंटेबिलिटी. आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. म्हणजे आता जो खरं युक्तिवाद कम्युनिस्ट पक्षांकडूनही आला होता तो असा होता किंवा आमची एक रणनीती असते, आमची एक व्यूहरचना असते, ती आम्ही कशी ओपन करायची ते ठीक आहे. म्हणजे मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. फक्त आर्थिकदृष्ट्या माझं म्हणणं असं आहे की आर्थिकदृष्ट्या जर फक्त माहिती अधिकार खाली आले तर मुळात हे 20,000चं जे प्रकरण आहे ना ते फारच गंभीर प्रकरण आहे. सगळ्या पक्षांना हे माहिती आहे, कोणाला माहिती नाही असं नाही. जर समजा कोणी 1 लाखाची देणगी दिली तर 19,000चे प्रमाणे पुढचे उरले जे काय असेल त्याचे असे 6 खातेदारांची नावं लिहिली जातात ज्याच्यावर पॅन नंबरची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारे जास्त म्हणजे खरं दुखणं जे राजकीय व्यवस्थेतलं आहे ते त्या पैशाचं जे 20,000च्या खालचे आहेत. बाकी चेकनी येत असतील तर त्याच्याबद्दल आपली काही हरकत नाही. रतन टाटा सगळ्या पक्षांना चेकनी देतात, पैसे जेवढे मागच्या पार्लमेंटमध्ये होते त्या प्रमाणात देतात. दॅट इज फेअर. म्हणजे त्याच्याबद्दल कोणाला काही प्रॉब्लेम असण्याचं कारण नाही. पण तो प्रॉब्लेम हा खरा कॅशमधून आहे, तो एक येतो. दुसरी गोष्ट, शासकीय कामं करण्यासाठी सुद्धा राजकीय पक्ष पैसे मागतात असा मागोमागचा अनुभव आहे. काँग्रेसचा आहे, भाजपाचा आहे, आणि तिथे ते पैसे पक्षाध्यक्ष किंवा तत्सम व्यक्तींच्याकडून ते कुठे लिगलाइज होतात ते माहीत नाही. हा मूळ मुद्दा आहे. आता यातला कन्सर्न खरा काय तो मी सांगतो की तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही सगळ्या नेत्यांना जाहीर करायला लागता, अगदी बरोबर आहे. समजा आता गृहीत धरा उद्याची, अगदी गृहीत धरा, एवढा कोणी जगात कोणी एवढा वेडा नाही असला तर म्हणजे ती हाईटच समजायची. समजा उद्या असं लक्षात आलं की 50 कोटी कोणीतरी भरले एखाद्या खासदाराने चुकून बीजेपीच्या, म्हणजे बाबा एखादा गरीब खासदार आहे त्याला श्रीमंत खासदारांनी देऊन भरायला लावले, असं एक हायपोथेटिकल आपण उदाहरण, गरीब खासदार नाहीच तसं पण उदाहरण घेऊ आपण हायपोथेटिकल. आता त्यामध्ये काय होईल, ते प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली सरकार, मोदी सरकार त्याच्यावर कारवाई करते. आता ती कारवाई झाल्यावर काय होईल तर त्या कायद्यामध्ये मॅक्सिमम सजा ही 5 वर्षाची आहे. आणि आपण कलमाडी साहेबांची सजा किती पूर्ण झाली पाहिलेली आहे. सद्वर्तनाखाली पण जेलर करतो ना रद्द, तिथे सगळं मिळतं आणि जेलमध्ये. त्यामुळे विश्वंभर चौधरी, मुद्दा असा आहे, विश्वंभर चौधरी स्टिक टू द पॉइंट. मुद्दा असा आहे की माहितीच्या अधिकाराचा आग्रह धरला जातो, त्याचा प्रचंड मोठा असा एक जादूची कांडी आहे जणू काय माहितीचा अधिकार, की माहितीचा अधिकाराचा स्पर्श झाला की लगेच अशुद्धाचा शुद्ध होतो, वाल्याचा वाल्मिकी होतो. तसा माहितीचा अधिकार राजकीय पक्षांना लागू केला तर नेमका काय फायदा होईल? हा, मी त्याच्याकडे ऍक्च्युअली येत होतो हळूहळू, पण ठीक आहे. आता मी थेटच सांगतो, मूळ म्हणजे यांच्या देणग्या कुठून येतात या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय संगती लावता येत नाही. म्हणजे समजा डॉक्टर उदय निरगुडकर आणि मी एकाच वेळी एका कामासाठी आम्ही गेलो, इलेक्शनच्या हंगामात आम्ही एका कार्यालयात गेलो, डॉक्टर निरगुडकरांचं काम झालं नाही, माझं झालं, तर याला कधी कळेल हे कसं झालं, तर ते जेव्हा ह्या देणग्या ओपन होतील तेव्हा. तर देणग्या, दुसरं म्हणजे खर्च त्यांचे.
प्रचंड आवाढव्य सभा होतात, तिथे आम्हाला दिसत असतं की इथं अक्षरशः 5-5 कोटीची उधळपट्टी झालेली आहे. त्या सभांचे खर्च सुद्धा 20 लाख आणि 24 लाख दाखवतात. त्याचं कारण कंत्राटदाराला सांगितलेलं असतं की तुला चालवायचं असेल तर हे घेऊन ये एक स्टेज म्हणून, तुला चालवायचं असेल तर अनेक मांडव म्हणून. बरोबर आहे, ही राजकीय प्रभावाखालच्या गोष्टी आहेत, म्हणजे या सुद्धा आहेत ना. म्हणजे त्यांचं उत्पन्न आणि त्याचा खर्च याचा स्त्रोत कळण्याकरता Exactly. आणि त्याच्याबद्दलची जबाबदेही असण्याकरता याचा फायदा होईल. सचिन सावंत, संसद बंद पाडण्याकरता अगदी हे बरोबर. संसद बंद पाडण्याकरता तुम्हाला आणखीन एक कारण सबळ, ज्याचा जनतेचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. अन्यथा ज्या कारणाकरता आता संसद बंद पडती आहे त्या संसद बंद पाडण्याला जनतेचा पाठिंबा असण्याचं काहीच कारण नाही आहे. एक चांगला हत्यार आता मिळतंय का, की जर तुम्हाला काळ्या पैशाविरुद्ध खरोखर लढायचं असेल तर तुमच्या आमदार खासदारांचे बँक डिटेल फक्त मागवू नका, तर राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याखाली आणा. याला काँग्रेसचं समर्थन आहे का? सचिन सावंत. नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की मला हे कळलं नाही आपलं जे वक्तव्य होतं की जनतेचं समर्थन याला नाही आहे संसद बंद पडण्याच्या संदर्भामध्ये. याचं कारण जे मूळ मुद्दा ज्याच्यासाठी संसद बंद पडते ते सरकार त्या ठिकाणी स्थगन प्रस्तावाला त्याचा विरोध करते. आज तर खरगे साहेबांनी हे सांगितलं होतं की त्या ठिकाणी कुठल्याही प्रस्तावाखाली चर्चा करा ज्याच्यामध्ये मतदान होईल, त्यामुळे त्यालाही त्यांनी विरोध केलेला आहे. त्यामुळे सरकार स्वतः पळ काढते आणि विरोधी पक्षानं जनतेचा आवाज उचलण्याकरता स्थगन प्रस्तावाची मागणी एवढ्या मोठ्या विषयावरती करणं आणि ती जर अयोग्य म्हणत असतील तर मला वाटतं दुर्दैव आहे, कारण पार्लमेंटमध्ये हे जे हत्यार आहे ते अशाच मोठ्या विषयासाठी दिलेलं असतं. त्यामुळे एकंदर हा जो आरोप तुम्ही केलेला आहे तो मला वाटतं चुकीचा आहे. राहिला पॉलिटिकल पार्टीच्या संदर्भामध्ये जो RTIच्या संदर्भामध्ये आता खर्चाचा विषय मला ह्यांनी सांगितला की 5 कोटीचा खर्च 20 लाख दाखवतात वगैरे. मला ही गोष्ट कळत नाही. पहिली गोष्ट अशी की हे जर झालं तर खऱ्या अर्थानं फायदा, म्हणजे खरं जर झालं तर भाजपने 5-10 हजार कोटी रुपयांमध्ये 2014चं इलेक्शन केलेलं आहे. आमचा स्वतःचा आरोप आहे. विषय असा आहे की जे दाखवलं जातंय ते इलेक्शन कमिशनला दाखवलंच जातंय, त्यामुळे खर्च दाखवला जातो. आता त्याच्यात चुकीचा आहे बरोबर आहे या संदर्भामध्ये तुम्ही एखाद्या पक्षावरती कशा तऱ्हेने टाकू शकता, त्याची स्क्रुटिनी करा. इलेक्शन कमिशन करू शकतं त्याच्या संदर्भामध्ये. इलेक्शनची पूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी लागलेली असते. त्यामुळे मला असं वाटतं की त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. विषय असा आहे की या माहितीच्या अधिकारापेक्षाही इलेक्टोरल रिफॉर्म जर आणायचे असतील तर सर्व पक्षांची एकजुटीनं एक विचारानं त्या ठिकाणी आणता येऊ शकतात. आजही ती केस चालू आहे आणि मला वाटतं त्यामुळे कोर्टामध्येही त्याच्या संदर्भामध्ये सचिन सावंत, निवडणूक सुधार हा वेगळा मुद्दा आहे. आपण त्या मुद्द्याला बगल देऊ नका. माझा मुद्दा अतिशय टोकदार, माझा प्रश्न अतिशय टोकदार आहे. माहितीच्या अधिकाराखाली राजकीय पक्षांना आणायला आपला पाठिंबा आहे का नाही? नसेल तर तो का नाही? एवढंच उत्तर द्या. केलेलं आहे. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट अशी की एकंदरच कुठल्याही पक्षाकडे स्वतःची वैयक्तिक यंत्रणा ही सरकारच्या दृष्टिकोनातून त्याच्या तुलनेत्मक नसते. ज्या तऱ्हेनं एकंदरच 20,000च्या वरचे जे काही आहेत मोठे मोठे देणगे आहेत ते इलेक्शन कमिशनला दिले जातात. त्याच्यावरती खर्च जो आहे तोही दाखवला जातो. प्रत्येक पक्षाला तो बंधनकारक आहे निवडणुकीचा खर्च त्या ठिकाणी देणं. त्याच्या व्यतिरिक्त कुठली माहिती पक्षाकडनं उपलब्ध होईल अशा तऱ्हेची परिस्थिती नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये जो खालचा 20,000च्या खालचा विषय जो आहे त्याच्या इलेक्शन कमिशन समोर त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. सर्वपक्षीय एकमत या ठिकाणी व्हायला हवं आहे. भारतीय जनता पक्षाचं देखील तेच मत आहे जे इतर पक्षांचं आहे, जसंच काँग्रेसचं पक्षाचं मत आहे त्या संदर्भामध्ये. भविष्यामध्ये काय होईल म्हणून पुढाकार घेण्यापेक्षा घ्या ना, विरोधी पक्ष म्हणून विश्वंभरजी विरोधी पक्ष म्हणून पुढाकार. पहिली गोष्ट याच्यामध्ये तात्विक यामध्ये प्रिन्सिपली काँग्रेस पक्षच नव्हे इतर अनेक पक्षांनी त्या संदर्भामध्ये स्टँड घेतलेला आहे आणि यावरती इलेक्शन कमिशनकडे त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. जशा तऱ्हेनं तुम्ही म्हणताय की या RTI मध्ये आलं पाहिजे याकरता पॉझिटिव्ह पॉईंट्स असतील तुमच्याकडे, तसेच तऱ्हेचे पॉझिटिव्ह पॉईंट्स इतर पक्षांकडे आहेत. विषय हा आहे की या संदर्भामधना की ब्लॅक मनीच्या एकंदर प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पावलं उचलायची आहे ते शासन उचलतंय की नाही या विषयावर जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा पक्षाच्या विषयावरतीची भूमिका ही त्या ठिकाणी चालू आहे ना. परंतु 20,000च्या वरचे सगळे येतातच आहेत. मोठमोठे उद्योजक कोणाकोणाला देत आहेत, ज्यांच्यासाठी कामं होत असतील तेही समोर येतं. त्याच्याबद्दल काही विषय नाहीये. अमर साबळे आहेत त्याच्या संदर्भामध्ये अनेक लोक देतात. अमर साबळे कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी पदाधिकारी सगळे देत आहेत, आमचे सगळे पदाधिकारी देत आहेत. अमर साबळे कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडक्यात उत्तर द्या.
हा जो शुद्धीकरणाचा यज्ञ, महायज्ञ वगैरे हे शब्द तुम्हाला फार जवळचे, यज्ञ, रथ वगैरे शब्द फार तुम्हाला जवळचे वाटतात म्हणून मी हा शब्द वापरतोय. या यज्ञामध्ये आतापर्यंत आपण गंगा किंवा स्वच्छता, आता खासदार आमदार असे सगळ्याच आहुत्या आपण या ठिकाणी द्यायला लागलो की ताहून सुलाखून ते शुद्ध निघतील. मग तसं असेल तर राजकीय पक्षांची आहुती पण द्या की, त्यांनाही शुद्ध होऊ द्या. त्यांना कशाला अपवित्र ठेवता? शेवटी सगळं शुद्ध करायचं आहे आपल्याला, देश शुद्ध करायचा आहे. या देशाची घटना सुद्धा एक दिवशी शुद्ध करून घेऊ. अमर साबळे, सगळ्याला शुद्धीकरणाची तुम्ही आता जबाबदारी घेत, त्याचं पौरोहित्य तुमच्याच पक्षाने स्वीकारलेलं आहे. मग तुम्ही RTI कायद्याचं पण पौरोहित्य स्वीकारा. हे काय हरकत नाही. या देशामध्ये जे अनेक राजकीय पक्ष आहेत, या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्या विषयावर चर्चा करावी. या देशाच्या हितासाठी जे जे करता येणं शक्य आहे आणि सार्वजनिक साधन सुचिता पाळण्यासाठी जे केलं पाहिजे असं सर्वसामान्याला वाटतं ते सर्व करायची भारतीय जनता पार्टीची तयारी आहे. अमर साबळे, मी तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या नोटाबंदीच्या नंतर जे काळे धनापासून जे पैसे उपलब्ध होणार आहे अमर साबळे, ते या देशातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी वापरले जाणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने आणि अन्य कितीही टीका केली तरी लोकांचा पाठिंबा नरेंद्र मोदींच्या निर्णयाला आहे. बरोबर आहे अमर साबळे. आपण विषयाला अमर साबळे, आपण गोलमोल बोलूया नको. RTI कायद्याखाली राजकीय पक्ष यावेत याकरता या अधिवेशनामध्ये कशाला परमिशन लागत नाहीये. साधं नोटाबंदी करायची असेल तरी परमिशन लागली नाही, चर्चा करायची असेल तरी परमिशन लागत नाही. सगळं तुमचं राज्य आहे, तुमचं बहुमत आहे, तुम्ही एका मिनिटात हे सगळं करू शकता. तुम्ही का असं विधेयक आणत नाही? कोण त्याला विरोध करणार आहे? विरोध करणारे एक्सपोज होतील. त्याला कायदा बेदा पण बघायची गरज नाहीये. तुम्ही का नाही करत? अमर साबळे, या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा मोदी सरकारने घेतलेले कोणतेही निर्णय, त्या सर्व निर्णयाची चर्चा झाली पाहिजे अशी भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे याही विषयावर मोदी सरकारची तयारी आहे. सर्व राजकीय पक्षांनी जर आता काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं नोटाबंदी संदर्भामध्ये विरोध करतो त्या संदर्भामध्ये या राजकीय पक्ष सुद्धा RTI खाली आले पाहिजे. या संदर्भामध्ये त्यांनी प्रस्ताव मांडावा. मोदी सरकार, भारतीय जनता पार्टी त्याला पाठिंबा व्यक्त करेल, परंतु याची सुरुवात साधन सुचितेची सुरुवात काँग्रेसने कधीतरी करावी. सचिन सावंत जे भ्रष्टाचारामध्ये नखशिकांत बुडालेले आहेत, बोगस दान ऐका नखशिकांत बुडालेले आहेत, असं बोगस दांभिक उत्तर हे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वच देऊ शकतं. त्यामुळे या संदर्भामध्ये तुम्ही ते कोर्टामध्ये विरोध केलेला आहे लक्षात घ्या. अमर साबळेजी, विषय असा आहे की एक पहिली गोष्ट उदयची लक्षात घ्या, किती दांभिकपणा करायचा त्याला काही कळच असतो. विषय असा आहे की पहिल्यांदा मोदीजीने 8 नोव्हेंबरला घोषणा केली. त्यावेळेला 8 नोव्हेंबरलाच त्यांनी रात्री 8 वाजता सांगितलं होतं की 2.5 लाखाच्या वरती कोणीही अकाउंटमध्ये टाकू शकत नाही, त्याची स्क्रुटिनी होणार आहे. प्रत्येक जण इन्कम टॅक्समध्ये त्या ठिकाणी त्याची स्क्रुटिनी होणार ह्या दृष्टिकोनातून पाहिलंच असतं की 31 मार्चला त्याला पुढे विवरण द्यायचंच असतं. त्यामुळे अकाउंटमधनं फार काही मिळेल हे कोणालाही माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः जसं मगाशी सांगितलं, पेपर फुटला 28 तारखेलाच पेपर फुटला की आता पुढच्या महिन्याभरामध्ये काही करायची गरजच नाही आहे. त्यामुळे हे सगळे बोगस उपायानं त्या ठिकाणी जर गोमूत्र शिंपडून स्वतःला स्वच्छ करायचं असेल तर मला असं वाटतं की आम्ही त्यांना गोमूत्र अजून आणून देतो आणि त्यांनी डोक्यावर शिंपडून घ्यावं आणि आम्ही सगळ्यांना जाहीर करून टाका. अमित शहा म्हणाले की बाबा हे आम्ही स्वच्छ आहोत. लोक तसे तुम्हाला ना असं म्हणताय ना तुम्ही गोमूत्र शिंपडून सांगून टाका. कशाला ते अकाउंटचं नाटक वगैरे करायचं? प्रेक्षको, मोदींची धन की बात या विषयावरची ही रंगलेली उपासात्मक पूर्ण अशी चर्चा आपण पाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेवर येण्याआधी हा देश काँग्रेस मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करण्याचं वचन दिलं होतं. त्यानुसार आता ही शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेची सुरुवात स्वतःच्या घरापासून व्हावी या हेतूनं खासदारांकडून बँक खात्यांचा तपशील मागवला आहे. अशा शब्दात भाजपचे खासदार अमर साबळे यांनी मोदींच्या आदेशाचं समर्थन केलं. ज्या पक्षाच्या माजी अध्यक्षांना लाच घेताना पकडलं होतं त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर आता खुनाचे आरोप आहेत आणि ज्यांना तडीपार केलं होतं त्या पक्षानं लोकांना संस्कार शिकवू नयेत. नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी बिहार, ओरिसा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता, जमिनी खरेदी केल्या गेलेल्या आहेत. त्या जमीन घोटाळ्यांची चौकशी होणार का असा सवाल काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केला, परंतु त्यांचे पुरावे मात्र समोर आलेले नाही आहेत.
या सरकारच्या काळात एकतरी काळा पैसेवाला जेलमध्ये गेला का हे सरकार जनतेची दिशाभूल करतंय असा भडीमार देखील त्यांनी केला. प्रामाणिकपणा एवढाच जर जागा झाला असेल तर नोव्हेंबरच्या आधीचे भाजपच्या बँक खात्यांचे खासदारांचे तपशील पक्ष जाहीर करणार आहे का? 20,000 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या किती देणग्या पक्षाने घेतल्या ते जाहीर करेल का? त्या कोणाकडनं घेतल्या हे जाहीर करेल का? पक्षानं केलेल्या निवडणूक खर्चाचा तपशील वेबसाईटवर टाकणार आहे का? माहिती अधिकार कायद्याखाली राजकीय पक्षांना आणण्याला मंजुरी देईल का? खासदारांच्या बँक खात्यांपेक्षा त्यांच्या नातलगांच्या बँक खात्यांचे आणि बेनामी मालमत्तांचे हिशोब का मागत नाही अशी प्रश्नांची सरबत्ती विश्वंभर चौधरी यांनी केली. प्रेक्षको, चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून म्हणजे स्वतःच्या घरापासून करावी हे ठीक आहे, पण भाजपचा हा निर्णय दिखाऊपणाचा वाटतोय हे टाळलं पाहिजे. हा देश भ्रष्टाचारानं एवढा बरबटलाय की कुणीतरी स्वच्छता मोहीम हाती घेतली याचंच समाधान या देशातल्या जनतेला प्रचंड आहे. याचं कारण आत्तापर्यंत एवढं देखील होत नव्हतं. त्यासाठीच नोटाबंदीनंतरचा त्रास सुद्धा जनता सहन करते. पण केवळ हे मलम लावल्याचं समाधान आहे. मलम लावल्याचं काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा जो मूळ रोग आहे तो या मलमपट्टीनं बरा होईल याची खात्री देता येत नाहीये. याचा विचार सर्वांनी करायला हवा. राजकीय पक्षांना RTI खाली आणून देखील प्रश्न सुटतील असं नाही. सवाल आहे मनामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार दूर व्हायला हवा असं सर्वांना पटायला हवं. भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा मिळायच्या ऐवजी शिक्षा मिळायला हवी, ते होत नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मन की धन की बात वारंवार करावी लागते आणि हास्यास्पद ठरवावं लागतंय. असो, या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.